ना या ठिकाणी देत आहेत. तर आमच्या विभागाचाही कार्यक्रम हा 100 दिवसाचा देण्याच्या संबंधित काही सूचना आजच्या बैठकीमध्ये मी आमच्या विभागाच्या काही अधिकाऱ्यांना केल्या. तुमच्यावर आरोपाचा गैरवापर केला जात आहे अशी बातमी सुद्धा मी लोकशाहीने आता उघडकीस आणलेली आहे. इडलीसाठी विशेषतः बड्या बड्या हॉटेल्समध्ये मोठ्या प्रमाणात हा साठा जात आहे रेशनिंगमधून. याला चाप कशा प्रकारे नाही, लावला? आता ही बातमी मी ऐकली आहे, आपल्या माध्यमातूनच पाहिली नाही आहे, पण मी ऐकली आहे. याबाबत निश्चितच आम्ही चौकशी करू. मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली, मुख्यमंत्र्यांशी काही? नाही, मुख्यमंत्र्यांसोबत माझी चर्चा नाही. माझी बैठक आज योगायोगानं याच वेळेला होती. त्याच वेळेला आदरणीय मुख्यमंत्र्यांची सुद्धा बैठक तिथं होती. तर आमचं एक समोरासमोर नमस्कार झाला. आरोप होत आहेत, तुमच्यावर अनेक आरोप करण्यात आलेले आहेत. संजय राऊत असतील, जितेंद्र आव्हाड असतील, हे तुमचं नाव घेतलेलं आहे. संजय राऊत म्हणतात की तुमच्या मंत्र्यामध्ये आरोपी आहे. कुणाचं काय काय ऐकू म्हणजे मला कळालं प्रकरणामध्ये तुम्हाला जो आरोप होत आहे संजय बघा, राऊतांच्या विरोधात एक असतील, मिनिट. असं पहिल्यांदा- म्हणतात की मुख्यमंत्री तुम्हाला पाठीशी घालताय. एक तर पहिल्यांदा ज्या देशमुखांची निर्गुण हत्या झाली आणि ज्यांनी कुणी हत्या केली त्यांना शासन झालं पाहिजे, ते फासावर गेले पाहिजेत या मताचा पहिल्या दिवसापासून मी आहे. तोही शेवटी माझ्या जिल्ह्यातला एक सरपंच आहे. मलाही त्याच्या बाबतीत तेवढाच आदर आहे. आता यात जे कोण गुन्हेगार आहेत त्या सर्वांना फाशीची शिक्षा करा. मग तो कुणी असो, कुणाचाही कितीचंही कुठल्याही जवळचा असो, अगदी माझ्याही कुणी जवळचा असो, तर त्याला सुद्धा सोडायचं नाही हा एक व्यक्ती म्हणत असताना फक्त राजकारणापोटी माझ्यावरती काही जणांनी आरोप करणं याच्या मागे काय राजकारण असू शकतं हे आपण समजू शकता. धन्यवाद. मराठवाड्यामध्ये 28% विद्यार्थ्यांना मराठी भाषा बोलता येत नाहीये. इंग्रजी हिंदी तर दूरच राहिली. अहवाल आला आहे, मुलांना मराठी देखील बोलता येत नाही मराठवाड्यात. मला तो अहवाल पाहावा लागेल. सर ज्या प्रकारे वाल्मिक कराड यांच्यावरती आरोप होत आहे, स्पेशली वाल्मिक कराड यांना घेऊन तुमच्याशी जी जवळीक होती, वाल्मिक कराड यांची जी तुमचे संबंध आहेत का? एक लक्षात घ्या, वाल्मिक कराडांची जवळीक सुरेश धसांच्या सोबत होती. माझ्या जवळचे तर आहेतच. त्यांच्यावरती जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याचीही चौकशी पोलीस या ठिकाणी करते आहे आणि त्या ठिकाणी तीही अतिशय पारदर्शकतेपणानं चौकशी झाली पाहिजे या मताचा मी आहे. त्यामुळं शासन कुणालाही पाठीशी घालत नाही. पण एखाद्याला आत्ता मलाही माहीत नाही मी कधी एवढा मोठा झालो, पण मला आणि माझ्या विरोधात सकाळी सकाळी बोलल्याशिवाय एखादा दिवस उजळत नसेल त्याच्या पलीकडे आपण काय बोलू शकत नाही. हे सरळ आहे की मीडिया ट्रायलमध्ये माझं नाव खराब करण्यासाठी अगदी मंत्रिपदाची शपथ घ्यायच्या अगोदरपासून मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर विभाग कुठला मिळावा न मिळावा याच्यासाठी आणि त्याच्यानंतर बीडचं पालकमंत्री कुणी व्हावं कुणी न व्हावं, आता हा सगळा विषय मी माझ्या पक्षाचे नेतृत्व आदरणीय अजितदादांकडे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे दिलेत. आता राहिला विषय चौकशीचा. आता चौकशी एवढ्या गतीनं या ठिकाणी चालू आहे ती लवकरात व्हावी. आणि एवढंच नाही तर हे खुनाचं जे प्रकरण आहे ते भयंकर आहे. त्याचा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा गुन्हा त्याचं चालू केलं पाहिजे. लवकरात लवकर चार्जशीट या ठिकाणी झालं पाहिजे. ज्या त्या गोष्टी निष्पन्न होत आहेत त्या लगेचच कोर्टात पुढे आणून फास्ट ट्रॅकमध्ये हे प्रकरण चालू आरोप करतायत. त्यांच्या मागे नेमकं कोण आहे? बघा कोण आहे कोण नाही मला याच्याशी घेणं देणं नाही, पण कुणी ना कुणी काय आहे नेमकं काय आहे. तर माझं असं म्हणणं आहे की माध्यमं जे आहेत माध्यमांनी शोध घ्यावा. माध्यमांनी सुद्धा फक्त माझ्यासारख्यालाच एकट्याला मीडिया ट्रायल करून ज्याचा की या कुठल्याही गोष्टीशी कसलाही संबंध नाही. आता या प्रकरणामध्ये मला मीडिया ट्रायल करून त्याचा उद्देश काय असू शकतो त्यांना, तर मला पूर्णपणानं समाजकारणातनं आणि राजकारणातनं उठवणं. सर मुख्यमंत्री राजकारण काही चर्चा झाली का तुमची? ज्या प्रकारे मुख्यमंत्री असतील अजितदादा असतील यांच्या संदर्भात काही चर्चा झाली का? कारण सगळे प्रकरण वाढताना दिसतंय. नाही मी जे वस्तुस्थिती मी जी बोलायचं ते त्याच दिवशी बोललोय. त्यांना पूर्णपणानं सांगितलंय की यात कुणीही असेल त्याला सोडायचं नाही. ज्यांनी कुणी केलंय
ही जी हत्या करणार आहेत, ज्यांनी कुणी केलं निष्पन्न झाल्यानंतर त्यांना सुद्धा फाशी दिली गेली पाहिजे. या सर्व गोष्टीच्या या मताचा मी आहे. धनंजय मुंडेंनी त्यांच्यावरती होणाऱ्या वेगवेगळ्या आरोपांना घेऊन उत्तरं या ठिकाणी देऊ केलेली आहेत. वाल्मिक कराड आणि त्यांची असणारी जवळीक या विषयाला घेऊन देखील त्यांच्यासमोर प्रश्न उपस्थित झाले. याला देखील त्यांनी उत्तर दिल्याचं आपण बघतोय.